हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी आहे ज्योत्स्ना। होळीच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। होळीला तर आपण पुरणपोळी नेहमीच बनवत असतो, त्याचबरोबर वेगळा असा नवीन गोडाचा प्रकार एकदा नक्की ट्राय करा। दिसायलाही खूप सुंदर, चविष्ट, लहान मुलांना बघता क्षणी आवडतील अशा खुसखुशीत गुजिया एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। अजिबात कोणत्याही प्रकारचा साचा न वापरता किती सुंदर आकारात आकर्षक अशी रेसिपी आपण बनवायला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर देखील करा। रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे घेतलेले 1 वाटी मिल्क पावडर, 200 ग्रॅम मैदा, डेसिकेटेड कोकोनट आणि दूध। आता आपल्याला मैदा छान चाळणीने चाळून घ्यायचा आहे। मैदा चाळून घेतल्यामुळे खुसखुशीत असा पदार्थ तयार होतो। मैदा हा चाळून घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे। छानपैकी आपला मैदा चाळून झालेला आहे। आता आपण यामध्ये घालायचंय मीठ। मीठ हे चवीनुसार आपल्याला चिमूटभर घालायचंच आहे, त्यामुळे चव छान येते। कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मैद्यामध्ये आपण नेहमी मीठाचा वापर करायचा आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून आपण याच्यामध्ये मोहन घालायचं आहे। हे व्यवस्थित मैद्याला गरम असताना चोळून घ्यायचे चमच्याच्या साहाय्याने। नंतर हाताने व्यवस्थित आपण मैद्याला तेल चोळून घेणार आहोत। आता व्यवस्थित मोहन आपलं पिठाला सगळं लागलेलं आहे छान। त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत एक घट्टसर पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण समोसे वगैरे करताना पीठ भिजवतो तसाच घट्ट गोळा आपल्याला इथे भिजवून घ्यायचा आहे। इथे थोडं थोडं करून तुम्ही बघू शकता मी पाणी टाकते। अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टच गोळा मळून घ्यायचा आहे, जेणेकरून लाटताना आपल्याला पीठ वगैरे लावायची गरज नाही पडत। आता इथे तेलाचा हात लावून आपण छान गोळा मळून घ्यायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता छान घट्ट गोळा तयार झालेला आहे। आता आपण याला झाकून ठेवूयात। तोपर्यंत आपण आता स्टफिंग करायला घेऊया। स्टफिंग करण्यासाठी इथे एक मी पॅन घेतलेला आहे। पॅन मध्ये आपण 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे। त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप दूध। दुधामध्ये आपल्याला मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आहे। 1 मोठी वाटी आपण मिल्क पावडरचा वापर केलेला आहे। दुधामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करायची आहे आणि छान बारीक गॅसवरती आपल्याला हे मिश्रण सगळं घट्ट गोळा होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। त्यामुळे होममेड असा मावा तयार होतो। तुम्ही बघू शकता हळूहळू आपलं मिश्रण दाटसर होत चाललेलं आहे। त्यानंतर आपण 1 मोठी वाटी यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत। अतिशय सुंदर अशी चव येते, त्यामुळे याच्यामध्ये आपण वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे अर्धा चमचा। त्यानंतर अर्धी वाटी साखर आपण बारीक करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर साखर टाकल्यामुळे अतिशय सुंदर असा त्याला रंग आलेला आहे आणि गोळा सुद्धा आपला घट्टसर असा कोरडा छान तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता हे स्टफिंग आपण असं कोरडच करून घ्यायचं आहे। खूप सुंदर असं स्टफिंग तयार झालेलं आहे। इथे आपलं पीठ सुद्धा भिजवून तयार झालेलं आहे। 20-25 मिनिटं झालेले आपला छान मऊसूर असा गोळा तयार झालेला आहे। मस्त पीठ मुरलेलं आहे। याचे आपण मोठे मोठे 3 भाग करून घेतलेले आहेत। आता एक गोळा घेऊन आपण लाटण्याच्या साहाय्याने पोळपाट लाटण्यावर मस्त मोठी पोळी लाटून घ्यायची आहे याची। आता याला हलक्या हाताने प्रेस केलंय आणि एक आपण मोठी अशी पोळी लाटून घेणार आहोत। ही पातळ अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे मैद्याची, कारण आपण नंतर त्याचे वेगवेगळे पीस कट करणार आहे आणि दोन्ही पीस एकमेकावर आपल्याला ठेवायचे आहे। त्यामुळे मैद्याची पोळी ही पातळ लाटून घ्यायची आहे। त्यानंतर एखादी वाटी घ्यायची छोटी, त्यामुळे एकसारख्या आकाराच्या आपल्या गुजिया तयार होतात। तर वाटीच्या साहाय्याने आपण हे सगळं छान कट करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे छोट्या धारदार वाटीचा आपण वापर करायचा आहे। त्यानंतर आपण आतमध्ये फिलिंग जी तयार केलं होतं ते एक ह्या थोडंसं हाताने प्रेस करायचा आहे गोळा। एक गोळा घेऊन याच्यावरती ठेवायचा आहे। त्यानंतर आपण जी पारी लाटून घेतली, छोटी छोटी कट करून घेतलेत, त्याला पाण्याचा हात लावायचा आहे। एका वाटीमध्ये पाणी घेतलंय आणि व्यवस्थित बोटाच्या साहाय्याने आपण इथे लावून घ्यायचंय पाणी। आणि मग अजून एक जी पोळी आहे वरची ती आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे। बोटाच्या साहाय्याने आपण हे चारी बाजूने आधी आपण असं सगळं व्यवस्थित दाबून घ्यायचंय, जेणेकरून तेलामध्ये टाकल्यानंतर ते फुटणार नाही। आता हे व्यवस्थित प्रेस झाल्यानंतर आपल्याला एक काटे चमचा घ्यायचा आहे। काट्याच्या चमच्याच्या साहाय्याने इथे तुम्ही बघू शकता दाखवल्याप्रमाणे सगळीकडनं चारी बाजूने आपल्याला प्रेस करायचं आहे। हे प्रेस करताना एवढी काळजी घ्यायची की आपण जे स्टफिंग भरलेलं आहे त्याला हे काटे टोचणार नाहीत, जेणेकरून ते फुटणार नाही तेलात टाकल्यानंतर। आपण जे आजूबाजूच्या साहाय्याने जे दाबून घेतलेलं आहे, प्रेस केलेली बाजू आहे त्याच्यावरतीच आपल्याला काट्यांनी असं निशाण काढून घ्यायचं आहे आणि मागच्या बाजूनी चमच्याच्या त्याला असं एक एक कट द्यायचे आहेत। जितक्या आकाराच्या आपल्याला पाकळ्या करायच्या आहेत तेवढ्या अंतरावरती आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि आपण असं टोक हळूहळू घेऊन दाबून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा फुलाचा आकार याला येत चाललेला आहे। किती सुंदर असा आपला पदार्थ दिसतोय। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। आता बघू शकता अशा प्रकारे मी सगळे फुलाच्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे आणि खूप सुंदर असं आपलं फूल तयार झालेलं आहे। आता इथे आपण एक पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये तेल तापलेलं आहे आपलं। तेलामध्ये आपल्याला हलक्या हाताने इथे एक एक करून सगळ्या गुजिया मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। किती सुंदर रंग दिसतोय ना, बघू शकता आपला छान याला रंग सुद्धा आलेला आहे। व्यवस्थित आपण तळून घेतलेले आहेत। खूप सुंदर अशा खुसखुशीत रसरशीत अशा आपल्या गुजिया तयार होतात। यासाठी आपण आता पाक सुद्धा करायचा आहे।
या तयार झाल्यानंतर आपण पाकामध्ये वरतून आपल्याला पाक लावून आपण सर्व करणार आहोत। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा गोल्डन रंग आलेला आहे। छान तळल्यानंतर आपण सगळ्या गुजिया अशा काढून घ्यायच्या आहेत। अतिशय सुंदर वेगळी अशी नवीन रेसिपी आहे। लहान मुलांना बघितल्या क्षणी खावीशी वाटेल अशी आहे। किती सुंदर अशी फुलं आपली तयार झालेली आहेत। आता आपण पाक तयार करून घेऊयात। पाक तयार करण्यासाठी आपल्याला इथे एक पॅन घ्यायचा आहे। पॅनमध्ये आपण अर्धा कप पाणी टाकलेलं आहे। त्यामध्ये पाऊण वाटी अशी साखर घालायची आहे। आपल्याला गुलाबजामसाठी आपण जसा पाक तयार करतो तसाच पातळ पाक आपल्याला इथे करायचा आहे। एकतारी पाक आपण करायचा आहे। छान पाकाला उकळी आल्यानंतर थोडंसं घट्ट होत चाललंय। त्यानंतर फ्लेवरसाठी आपण इथे रोज पेटल्स वापरलेले आहे। त्यानंतर वेलची आणि जायफळची पूड घालायची आहे 1 चमचा। व्यवस्थित पाक तयार झालाय, छान उकळी आलेली आहे। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। रोज फ्लेवरमुळे तो खूपच छान लागतात ह्या गुजिया, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता ह्या सगळ्या गुजियांवरती आपण ब्रशच्या साहाय्याने इथे व्यवस्थित तो पाक लावून घ्यायचा आहे, जेणेकरून याचा खुसखुशीतपणा तसाच राहतो, फक्त पाकाचा गोडवा आपल्याला मिळतो। म्हणून मी पूर्ण डीप नाही केले। तुम्ही बघू शकता त्याला किती शायनिंग आलेली आहे पाक लावल्यामुळे। चव तर खूप सुंदरच येते, शाईन सुद्धा खूप छान येते। एकदा नक्की ट्राय करा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका। तुमच्या एका कमेंटमुळे मला खूपच प्रोत्साहन मिळते। अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा।